पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। एमएसटी सीईटी निकालात घोळ झाल्याचा दावा, 12वीत कमी गुण मात्र सीईटीत 99 पेक्षा जास्त पर्सेंटाईल, काँग्रेसचं भाजप नेत्यांकडे बोट। संसदेतला गदारोळ संपण्याची शक्यता, लोकसभेत आज परीक्षा सुधार विधेयकावर चर्चा। शरद पवार आणि राष्ट्रवादीत हालचालींना वेग, पार्थ पवार प्रफुल्ल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट, गेल्या आठवड्यात झालेल्या भेटीत राजकीय चर्चा। आंदोलनकारी विद्यार्थ्यांना तातडीनं सोडलं नाही तर पुन्हा आंदोलनाचा सीजेपीचा इशारा, तर बिहार आणि पश्चिम बंगालमधील निदर्शनांमधील गुन्हे मागे। एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक, प्रत्येक मंत्र्यांच्या विभागातील कामांचा घेणार सविस्तर आढावा। मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच बैठकीला महत्त्व। दोन्ही राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, खासदार सुनील तटकरे यांनी घेतली अमित शहांची भेट, तर सुप्रिया सुळेही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीला। E20 इथेनॉलवरून केलेल्या बदनामीकारक पोस्ट विरोधात गडकरी न्यायालयात, उच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। फार तर आणखी एखादी टर्म निवडणूक लढवू, गिरीश महाजनांचे राजकीय निवृत्तीचे संकेत, खडसेंच्या वयावरही अप्रत्यक्ष टीका। नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण, शिक्षण संस्था चालक संजय गरुड पोलिसांच्या ताब्यात, गरुड यांनी 2024ला शरद पवार गटातून भाजपात केला होता प्रवेश। पेपरफुटीवर तक्रारदाराचा बनाव लक्षात येताच एमपीएससी कडून पोलिसात तक्रार, आता सीईटी निकालांबाबत संभ्रम। कारखाली चिरडून 3 वर्षीय मुलाचा मृत्यू, नागपुरातील मनीषनगरमधील घटना, दुकानासमोर खेळताना चिमुरडा अचानक कारखाली। केळघर घाटात दरड कोसळली, सातारा महाबळेश्वर मार्ग पूर्णतः बंद, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड मातीचा ढिगारा। उजनी धरणातून 30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। 30 जुलै रोजी पुणे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार, पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचं काम, 31 तारखेच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम। बदलापुरात नामांकित बेकरीवर एफडीएची धाड, खाद्यपदार्थांवर चक्क उंदराचा वावर, केकमध्येही उंदराची विष्ठा। मद्यधुंद अवस्थेत बस चालवली, हिंगोलीत सेनगावातील धक्कादायक प्रकार, बस चालक विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ। एसी कोचमध्ये दिवा पेटवून पूजा करणाऱ्या प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, रेल्वेकडून संबंधित प्रवाशाचा शोध। 10 आणि 20च्या प्लास्टिक नोटांची फील्ड ट्रायल्स सुरू, आरबीआयच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी। शिर्डीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात, उत्सवाची साई संस्थानच्या वतीनं जय्यत तयारी, मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं। नाशिकच्या सर्वेश कुशारेची राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई, 2.25 मीटरची उंच उडी मारण्यात यशस्वी।